वडील आणि मुलीचं नातं अत्यंत खास असतं. असं म्हणतात, प्रत्येक वडिलाचा आपल्या लेकीवर जास्त जीव असतो आणि प्रत्येक लेकीचा आपल्या वडिलांवर जास्त जीव असतो. वडील आपल्या लेकीला अगदी फुलासारखं जपतात, एखाद्या राजकुमारीसारखं सर्व हट्ट पूर्ण करतात आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करतात. नेवासा तालुक्यातील शेरेगाव इथं शुक्रवारी एका व्यक्तीचं निधन झालं. वडिलांच्या निधनाच्या धक्क्यानं दुसऱ्या दिवशी शनिवारी दिनांक 3 रोजी त्यांच्या 9 वर्षीय मुलीनंही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली. बाळासाहेब गेंदास जाधव वय वर्ष 38, श्रद्धा बाळासाहेब जाधव वय वर्ष 9 असं मृत्यू झालेल्या बाप लेकीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब जाधव यांना किडनीचा आजार होता. नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी त्यांचं निधन झालं. शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांच्या निधनाचा धक्का बसल्यामुळे श्रद्धाला श्रीरामपूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र शनिवार दिनांक 30 रोजी मध्यरात्री 12:30 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान श्रद्धाचंही निधन झालं. दरम्यान या घटनेमुळे जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. श्रद्धा ही शेरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता 3री मध्ये शिकत होती. बाळासाहेब जाधव यांचा शेती हा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, 2 भाऊ असा परिवार आहे.